नमस्कार. मी कॉम्रेड PG गावंडे. आपण पाहता न्यूज घराणे सहित दिग्रस. मित्र, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 20 तारखेला मतदान होत आहे. प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांचे विजय बोध चिन्ह आहे विळावंबी. समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. विळावंबीचा विजय म्हणजे प्रभाग क्रमांक 2च्या सर्व जनतेचा विजय. विळावंबी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. मित्र, बंधू आणि भगिनींनो, आपण ऐका आणि दुसऱ्यांना सांगा. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण मोहम्मद जाफर अब्दुल गनी यांना का निवडून द्यायचं आहे? त्यांना याच्यासाठी निवडून द्यायचं आहे, नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी निवडून द्यायचा आहे. मित्र, आपल्याला कल्पना आहे, कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार म्हणजे ते विधानसभेमध्ये असो की संसदमध्ये असो, तो आवाज बुलंद करते अन्यायाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध. शेतकऱ्याच्या बाजूला वरचा विषय आहे तो. म्हणून नगर परिषदमध्ये आपल्याला सिमेंट रोड करायचे आहे, नाल्या करायच्या आहे, लाईट करायचे आहे. आपल्या जे कामच कोणते असते हो, आपल्या नगर परिषदच्या वार्डातले कामं. म्हणून हा काम करणारा उमेदवार आहे आणि त्यांची निशाणी आहे विळावंबी. समोरील बटन दाबून त्यांना 20 तारखेला प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती करण्यात येत आहे. मित्र, धन्यवाद. यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्ह्याचे सहसेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी कॉम्रेड प्रदीप नगराळे सर आपले मनोगत व्यक्त करतील. प्रभाग क्रमांक 2 मधील बंधू आणि भगिनींनो, उद्या दिनांक 20 रोजी आपण मतदान करणार आहात. आपण ठरवलेलं आहे की मतदान कोणाला करायचं. परंतु आमचं आव्हान तुम्हाला आहे की या देशात जो मताचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे तो आपण कसा उपयोगात आणणार आहोत, कोणाला मतदान देणार आहोत, हे आता आपण ठरवलं पाहिजे. या निमित्तानं का होईना, नगरपालिकेची निवडणूकमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मोहम्मद जाफर अब्दुल गनी या उमेदवाराला वार्ड नंबर 2 मधून उमेदवारी प्रदान केलेली आहे. ती उमेदवारी प्रदान करताना जात धर्मचा विचार न करता पक्षाने एक चांगला कार्यकर्ता, सोजवळ कार्यकर्ता, सेवाभावी कार्यकर्ता आपल्या वार्ड नंबर 2 मधून उमेदवार म्हणून दिलेला आहे. वार्ड नंबर 2 मध्ये एका बाजूला अत्यंत श्रीमंत धनाढ्य माणसं या वार्ड नंबर 2 मध्ये उभे आहेत आणि हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जो पक्ष फक्त गरिबांसाठी काम करतो, शोषितांसाठी काम करतो, कामगारांसाठी काम करतो आणि या देशावर शोषितांचं, गरिबांचं, कामगारांचं राज्य आलं पाहिजे अशा विचाराने चालतो. अशाच विचाराचा एक गरीब माणूस मोहम्मद जाफर आपल्या वार्ड नंबर 2 मध्ये उभा केलेला आहे. आणि म्हणून या वार्ड नंबर 2 मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा संघर्ष उभा राहिलेला आहे, जो आज देशातही आपल्याला दिसतो आहे. मित्रहो, आपण विचार केला पाहिजे की या देशामध्ये आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे. भ्रष्टाचारी माणसाला दिलं पाहिजे की सेवा करणाऱ्या माणसाला निवडून दिलं पाहिजे. आपल्याला या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा विचार करता येतो. आज देशामध्ये या भांडवलशाहीने जी व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे की निवडणुकीमध्ये फक्त श्रीमंतांनीच उभे राहायचं, गरिबानं फक्त त्यांच्याकडे पाहत राहायचं आणि मतदान करायचं, म्हणजे गुलामगिरीची अवस्था आपल्यावर आणून ठेवलेली आहे. ही गुलामीची अवस्था आपल्याला नष्ट करायची असेल तर आपली माणसं आपण उभे केले पाहिजे आणि निवडून आणले पाहिजे. हे निवडून आणण्याची जबाबदारी जनतेवर आहे. आज राजकारणामध्ये कोणीही लायक नाही, म्हणजे सगळे नालायक आहे अशी जनता बोलते. सगळे राजकारणी नालायक असतात, परंतु त्यांना निवडून देणारे कोण आहे? आपणच ना.
बरोबर. आपण जनताच आहो ना. मग आपण जर लायक झालो तर लायक माणसंच आपण निवडून दिले पाहिजे. आणि म्हणून आम्ही आपल्यासमोर एक लायक सेवाभावी माणूस प्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून आपल्या वार्ड नंबर 2मध्ये उभा केलेला आहे. आणि याला निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, सगळ्या सुशिक्षितांची आहे, सगळ्या सोजवळ लोकांची आहे, सगळ्या चांगल्या लोकांची आहे. उद्या तुम्हाला दिसेल नगरपालिकेमध्ये कोण भ्रष्टाचारी लोक गेले, आपल्याला माहीत आहे. या दिग्रसमध्ये कोणाकोणाला आपण निवडून दिलं, कोण भ्रष्टाचार केला, कोण काय केलं, सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. त्या इतिहासात न जाता भ्रष्टाचाराच्या विरोधात जर आपल्याला उभं राहायचं असेल, शोषणाच्या विरोधात जर आपल्याला उभं राहायचं असेल, तर आमचं म्हणणं आपल्या समोर आहे की आम्ही आपल्यासमोर एक गरीब माणूस उभा केलेला आहे. आपलं एक चांगलं मत, विचार करून दिलेलं मत, की या देशाला एक चांगला प्रतिनिधी देईल. आणि उद्याचा भारत जर उभा करायचा असेल तर असेच प्रतिनिधी आपण निवडून द्यावे असे आम्ही आवाहन करेल. हे मत देताना आपण एक विचार केला पाहिजे की या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, म्हणजे त्यांची वसाहत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये इंग्रज गेल्यानंतर इथं राज्य भांडवलदारांचं आलं, पैसेवाल्यांचं आलं. आज या देशावर जे सत्ताधारी वर्ग आहे ते भांडवलदारी वर्गाच्या हातातले बाहुले आहेत. भांडवलदार अदानी किंवा अंदानी जसं म्हणल तसंच हे लोक करतात. आणि म्हणून त्या लोकांचं म्हणणं असते की असे माणसं उभे करा की आम्ही जो विचार सुचवतो, आम्ही जे काम सोपवतो तोच त्यांनी केलं पाहिजे किंवा तेच कार्य त्यांनी केलं पाहिजे. अशा प्रकारचे माणसं या व्यवस्थेनं उभे केले पाहिजे असं त्यांचं म्हणणं असते. आणि म्हणून या देशामध्ये तशीच भांडवलदाराला व्यवस्था, भांडवलदारांना मदत करणारी व्यवस्था आत्तापर्यंत निर्माण झालेली आहे. ही व्यवस्था जोपर्यंत आपण नष्ट करत नाही तोपर्यंत आपलं शासन, गरिबांचं शासन, सर्वांना सर्व काही मिळेल अशा प्रकारचं शासन इथे येणं शक्य नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही या वार्ड नंबर 2मध्ये तसा एक प्रयत्न करतो आहे की गरीब विरुद्ध श्रीमंत हा जो लढा आहे तो लढा आम्ही या नगरातून लढतो आहे. आमच्या लढ्याला आपण सहकार्य कराल, गरिबाला एक मत देऊन निवडून द्याल आणि विवेकनिष्ठ निवडून द्याल. असं नाही म्हणत आम्ही की तुम्ही मत तुमचा अधिकार आहे. बाबासाहेब जेव्हा या देशाला घटना दिली आणि या देशाला मतदानाचा अधिकार दिला तेव्हा म्हणाले होते की पहा रे बाबांनो, या देशामध्ये आपल्याला राजकीय समानता आहे, पण सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी आपण लढा लढला पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक समता जर या देशात आपण आणू शकलो नाही तर हा जो लोकशाहीचा डोलारा आहे तो उद्या नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण परिस्थिती पाहतो आहे, लोकशाही नष्ट होत आहे. लोकशाहीचे जे मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हे सगळं धुळीस मिळून पायदळी तुडवीत आहे हे शासन. अशा शासनाला निवडून द्यायचं की आपण एका चांगल्या शासनाला निवडून द्यायचं, हा विचार या ठिकाणी करायचा आहे. या घटनेच्या माध्यमातून एक मत आणि एक मूल्य हा विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मताला सारखं मूल्य आहे. म्हणजे एक श्रीमंत असो किंवा गरीब असो त्याच्या मताचं मूल्य सारखं असते. आणि म्हणून आपल्या मताचं मूल्य आपण समजलं पाहिजे. आर्थिक समता जर आणायची असेल तर या मताचं मूल्य जर आपण चांगल्या माणसाच्या ठिकाणी उपयोग करून दिलं तरच इथं आर्थिक आणि सामाजिक समता येईल. अन्यथा ही व्यवस्था अशीच शोषण करती राहील. हे नियमितसाठी असंच राहील. म्हणून आपण आपलं मत आता बदललं पाहिजे. या देशात सामाजिक आणि आर्थिक समता आणायची असेल तर आपण अशा प्रकारचे लोक आपण निवडून दिले पाहिजे. आपल्या मताचं मूल्य आपण जर कायम ठेवायचं असेल, आपल्या मताचं मूल्य आपल्याला जर समजून द्यायचं असेल तर आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जो एक सेवक आपल्यासमोर उभा केलेला आहे, आपल्या वार्डातला उमेदवार आहे, तो जाती धर्माचा कोणताही असो, आम्ही जाती धर्माचा तिथे विचार केलेला नाही, परंतु त्याला आपण एक मत द्यावं आणि आपलं समाधान व्यक्त करावं. मत देताना आपण विचार करतो. अनेक लोक मतं विकत घेतात, पैशानं मतं विकत घेतात. याचा अर्थ देशात जर व्यवस्था आणायची असेल तर पैसेवाले लोक मतं विकत घेऊन सुद्धा व्यवस्था आणू शकतात. मग त्यांची व्यवस्था कशी असेल? त्यांची व्यवस्था अशीच असेल की आपल्याला नेहमी गुलामीत ठेवलं पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांचं असो, कामगाराचं असो, गरिबांचं कोणतंही काम ते कधीही करणार नाही. आजपर्यंत ते लोक आपल्याला भेटलेले नाही, उद्या निवडून गेल्यानंतरही आपल्याला भेटणार नाही. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मी ज्यांना मत देत आहो
तो मला आजपर्यंत कधीही भेटला नाही, माझ्या घरी आला नाही, परंतु आता त्यांच्या घरचे सगळेच्या सगळे माझ्या पाया पडत आहे. असं असताना आपण जर त्याला मतदान केलं तर आपलं मत कुठं चाललं हा विचार करा. एका श्रीमंत मत विकत घेणाऱ्या माणसाला जर आपण मत दिलं तर या देशाला आपण खाईत लोटत आहोत हा विचार करा. आपण विचार करून मतदान करा असं मला वाटते. आणि म्हणून यानंतर माझं असं म्हणणं नाही की मत श्रीमंतालाही किंवा गरिबालाच दिलं पाहिजे. मत श्रीमंतालाही द्या ना, परंतु माणूस पहा, तो भ्रष्टाचारी आहे का, तो आपलं काम करेल का, तो सेवाभावी आहे का. जर अशा श्रीमंत माणसाजवळ सेवाभाव नसेल, तो भ्रष्टाचार करत असेल, तर अशा माणसाला कशासाठी मत द्यायचं. आणि गरिबाला निवडा ना, त्याला संधी द्या, तो जाईल तुमच्या घरी, उद्या येईल. उद्या तुम्ही निवडून दिल्याबरोबर तुमच्या घरी तुमचं काम काय आहे असं विचारायला तो येईल. मात्र श्रीमंत माणसं तुमच्या घरी कधीच येणार नाही. तुम्हाला त्यांच्यापर्यंत जावं लागेल आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत गेल्यानंतरही तो तुमचं काम करेल याची गॅरंटी नाही. आम्ही आपल्याला ग्वाही देतो की आमचा माणूस जर आपल्यामार्फत निवडून आला तर आपलं काम जे म्हणाल आम्ही त्याच्यासाठी संघर्ष करू, ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण या माणसाला निवडून द्याल. आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मोहम्मद जाफर अब्दुल गनी हा विळा ओंबी हे चिन्ह घेऊन उभा आहे. एकदा एक मत विळा ओंबीला द्या आणि एका सोज्वळ माणसाला, सेवाभावी माणसाला निवडून द्या अशी मी आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो आणि माझं मत आपल्याला कळवतो. धन्यवाद.